आता लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे सरांनी मोठी अनाउन्समेंट केलेली आहे की बहिणींना आम्ही 2100 रुपये वाटप सुरू केलेले आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिली, स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली, आम्ही आता डायरेक्ट 2100 रुपये वाटप करू। आम्ही एक वेळेस काटकसर करू पण बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार। आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता की लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे वाटप सुरू झालेला आहे। बहिणींना आता 2100 रुपये वाटप होणार। पूर्ण याला आता विराम देऊन साहेबांनी 1500 रुपये जी स्कीम होती लाडकी बहीण योजना त्याला आता 2100 रुपये करण्यात आलेला आहे आणि 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप सुद्धा सुरू झालेला आहे। ज्या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक आहे त्या महिलांना 2100 रुपये मिळणार। बघा, कुठल्याही प्रकारची अट लावलेली नाही, कुठल्याही प्रकारची क्रायटेरिया लावण्यात आलेला नाही, पण ज्या बहिणींचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक आहे, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही ज्या बँकेचं पासबुक झेरॉक्स जोडलेलं असेल त्या बँकेचं जर तुमचं व्यवस्थितपणे बँक खातं आधार कार्डचे लिंक असेल त्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे आता हा एप्रिलचा हप्ता म्हणजे 10वा हप्ता वाटप होणार आहे। बघा, एप्रिलचा 10वा हप्ता वाटप होणार आहे, तो सुद्धा आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे पैसे वाटप होणार आहे। या संदर्भात एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता 2100 रुपये प्रमाणे वाटप सुरू झालेला आहे। बघा काय म्हणाले साहेब, आज राज्यातील शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये राहिलेल्या महिलांना पैसे वाटप होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। एप्रिलचा हप्ता आज शेवटचे 10 जिल्हे असणार आहे। या 10 जिल्ह्यांपैकी तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला आज 2100 रुपये प्रमाणे मेसेज येणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या आता सुरुवात झालेली आहे 10व्या हप्त्याची। हा शेवटचा दिवस आहे। ज्यांना अजून मेसेज आलेला नाही त्यांनी फक्त मोबाईलच्या मेसेजची वाट पाहू नका। बघा, ज्या बहिणींना अजून पैसे आलेले नाही, 10व्या हप्त्याचे पैसे बाकी असतील त्या बहिणींनी मोबाईलच्या मेसेजची वाट पाहू नका। तुम्ही स्वतः चेक करू शकता की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता कधी मिळणार। याची तारीखसुद्धा आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा ज्या बहिणींना पैसे आलेले नाही त्या बहिणींसाठी एक तारीखसुद्धा देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः माहिती दिली की जर तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही स्वतः चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता तुम्हाला जर मिळाला नसेल तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। अर्जंटमध्ये हे काम करा, केल्याशिवाय तुम्हाला पैसे मिळणार नाही। ही आज जिल्ह्यांची यादी आलेली आहे। बघा, आता ही जिल्ह्यांची यादी आलेली आहे, 10 जिल्ह्यांची यादी आहे आपल्याकडे। या 10 जिल्ह्यांमध्ये आज 2100 रुपये प्रमाणे मेसेज येणार आहे। जर तुम्हाला मेसेज आला नाही तर तुम्ही मेसेजची वाट पाहू नका, तुम्ही स्वतःहून चेक करू शकता की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतोय अशा पद्धतीने वाटप होणार आहे। बघा, पण त्यासाठी साहेबांनी एक मोठी अनाउन्समेंट केलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता वाटप होणार आहे त्यासाठी लाडकी बहिणींचा हप्ता आता वाढून 2100 रुपये झालेला आहे। त्यामुळे बहिणींना आता 2 कागदपत्र जमा करावे लागतील। बघा, लाडक्या बहिणींसाठी आता 2 कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे। इथं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे 2 कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागतील, कारण की हा हप्ता आता 1500 वरून 2100 रुपये झालेला आहे, म्हणून 2 कागदपत्राची मागणी साहेबांनी केलेली आहे। हे 2 कागदपत्र कोणते असणार आहेत, तुम्हाला हे 2 कागदपत्र कुठं मिळणार आणि कसं जमा करायचं सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। ज्या बहिणी हे 2 कागदपत्र जमा करणार नाही त्या बहिणींना 10वा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता मिळणार नाही। आणि त्यासोबतच मागील ज्या बहिणींचा हप्ता बाकी असेल, कोणाचा मार्च महिन्याचा हप्ता बाकी असेल, कोणाचा फेब्रुवारीचा हप्ता बाकी असेल, अशा बहिणींसाठी पण एक मोठी बातमी समोर आलेली आहे। पुढच्या महिन्यातील हप्ता 2100 रुपये प्रमाणे असल्यामुळे 2 कागदपत्र बहिणींना आता अर्जंट जमा करावे लागतील। 2 कागदपत्र दिले नाही तर बहिणींना दंडसुद्धा होणार आहे। बघा, आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप झालेला आहे 9 हप्त्याचे पैसे वाटप झालेले आहे। 9 हप्त्याचे 13,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत भेटले असतील। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये प्रमाणे आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होतोय। त्यासाठी तुम्हाला आता 2 कागदपत्राची मागणी करण्यात आलेली आहे। हे 2 कागदपत्र तुम्हाला जमा करावेच लागतील। साहेबांनी आता कोणत्या जिल्ह्यातून हा हप्ता वाटप होणारे जिल्ह्यांची यादीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे। ती जिल्ह्यांची यादीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने पैसे वाटप होतील। कागदपत्र दिले नाही तर तुम्हाला दंडसुद्धा होणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेसाठी हे 2 कागदपत्राची मागणी केली आहे आणि हे 2 कागदपत्र जर तुम्ही जमा केले नाही तर तुमच्याकडून दंडसुद्धा वसुली करण्यात येणार आहे। शासनाचे 2 कागदपत्र कुठून काढायचे आणि कुठे जमा करायचं 2 मिनिटात लगे पाहूया।
लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला गॅस कनेक्शनचे सुद्धा पैसे आता वाटप सुरू झालेले आहे। त्यासाठी सुद्धा हे 2 कागदपत्र अतिशय गरजेचे आहे। जर तुम्ही हे 2 कागदपत्र जमा केलं तर तुम्हाला यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी कुठल्याही प्रकारचा कागद जमा करावं लागणार नाही। कुठलीही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। फक्त हे 2 कागदपत्र जमा करा। पुढील 5 वर्षापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी चालू राहील आणि 2100 रुपये प्रमाणे हप्ता तुम्हाला भेटत राहील। त्यासाठी तुम्हाला ही 2 कागदपत्राची मागणी केलेली आहे। कारण की वेगवेगळ्या प्रकारे लाडकी बहीणसाठी आता स्कॅम सुरू झालेला आहे। भरपूर बहिणींचे बँकेमधून पैसे कापले जातात। त्यासाठी ते रोखण्यासाठी आता हे 2 कागदपत्राची मागणी केली आहे। शासनाने असा ठराव केलेला आहे की ही योजनाचे लाभ अशाच बहिणींना झाला पाहिजे, गोरगरीब बहिणींना त्यांच्यासाठी हा लाभ दिलेला आहे। त्यांना ज्याचा लाभ झाला पाहिजे, त्यांना ज्याचा फायदा झाला पाहिजे, त्यासाठी 2 कागदपत्राची मागणी आता शासनाने केलेली आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे, आतापर्यंत तुम्हाला पैसे येत आहे, पुढील बिल पैसे मिळतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर आता असं होणार नाही। शासनाने हा नवीन GR काढलेला आहे। नवीन GRच्या माध्यमातून तुम्हाला हे 2 कागदपत्र जमा करावेच लागतील। पाहूया आपण आम्ही लाडकी बहीण योजनेचे आता 2 कागदपत्र कुठले असणार आहे। आम्ही 2100 रुपये देणार लाडकी बहीणसाठी आम्ही घोषित करतो की 2100 रुपये देणार म्हणजे देणार। लाडक्या बहिणींना पत्रकार परिषदेमध्ये बैठक झाली, बैठकीमध्ये हा निर्णय पार पडलेला आहे। एक GR सुद्धा पास झालेला आहे। त्या GR मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत आहे की बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटपचं पूर्णपणे आता मंजुरी भेटलेली आहे। मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा समोर आलेली आहे। ज्यांना अजून पैसे आलेले नाही त्या बहिणींनी काय करायचे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। ज्या बहिणींना मागील हप्ता देखील मिळाला नाही, मार्च महिन्याचा, फेब्रुवारी महिन्याचा, काही बहिणींना 2 हप्ते 3 हप्ते तर 4 हप्ते सुद्धा बाकी आहे, त्या बहिणींनी काय करायचं जेणेकरून त्यांना मागील हप्ते भेटले पाहिजे ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला मागील हप्ता मिळाला की नाही, मार्च महिन्याचा, फेब्रुवारी महिन्याचा, जानेवारी महिन्याचा तुम्हाला हप्ता भेटला का नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा। कारण या वर्षाचे 3 हप्ते वाटप झालेले आहे। मार्चमध्ये 2 हप्ते वाटप झाले आहे, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला वाटप झाला। आता एप्रिलचा हप्ता सेपरेट वाटप होणार आहे, त्यामध्ये आता तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे वाटप होणार आहे। कुठल्याही प्रकारची यामध्ये काटकसर होणार नाही, तुम्हाला 2100 रुपये प्रमाणेच हप्ता दिला जाणार आहे। ज्यांना अजून पैसे आले नाही, पैसे मिळाले नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे। फक्त मेसेजची वाट पाहू नका, अर्जंटमध्ये हे काम स्वतः करा। स्वतः बँकांनी महिलांसाठी मोबाईल नंबर जारी केलेले आहेत, त्यामध्ये मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करून तुमच्या पैशाची माहितीसुद्धा घेऊ शकता। बघा आता शासनाने ठरवलेल्या माहितीनुसार बँकांनी नंबर जाहीर केलेले आहे। तुमचं अकाउंट ज्या बँकमध्ये असेल, बघा तुमचं अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, कुठल्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना इथं नंबर जाहीर झालेला आहे, तो नंबर तुम्हाला देतो। अशा प्रकारे सर्व नंबर आहे आपल्याकडे। तुम्ही फक्त एक मिस कॉल द्यायचा, मिस कॉल देऊन तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता 10वा हप्ता जो वाटप होणार आहे तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे येणार आहे। तो कधी येणार ते तुम्हाला माहितीसुद्धा येणार आहे आणि आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे किती हप्ता भेटले ते सुद्धा तुम्हाला एक माहिती येणार आहे। फक्त तुम्हाला तुमचं जे बँक अकाउंट असेल त्यावर तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे। मिस कॉल देऊन तुमचा ऑटोमॅटिक कॉल कट होईल आणि ऑटोमॅटिक कॉल कट झाल्यानंतर तुमच्याकडे एक मेसेज येणार आहे। तो मेसेजच्या माध्यमातून सर्व माहिती तुम्हाला मोबाईलवरच पाहायला मिळणार आहे। फक्त लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना तुम्ही आधार कार्ड जे मोबाईलशी लिंक केलेला आहे, आधार कार्ड जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्याच मोबाईलवरून तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे, तरच तुम्हाला ही माहिती येणार आहे, नाहीतर माहिती येणार नाही। अशा प्रकारे शासनाने हे ठराव केलेले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे दादा म्हणजे अजित दादा यांनी देखील त्यांचा वादा म्हणजे पूर्ण केलेला आहे। पैसे वाटप सुरू झालेले आहे। ज्या मागचे मिळाले नाही, ज्या बहिणींना पैसे मिळाले नाही ते आता पैसे मिळणार आहे। अजितदादा पवार यांनी सुद्धा मोठी घोषणा केलेली आहे। ज्या बहिणींना मागील हप्त्याचे पैसे मिळाले नाही त्यांना सुद्धा आता पैसे मिळणार आहे। कोणीही बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही। सर्व बहिणींना आम्ही पैसे वाटप करू। बहिणींना दादांचा वादा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला साथ दिली त्याच पद्धतीने आम्ही जे बोलून दाखवलो ते आता आम्ही पूर्ण करून दाखवणार आहे। जे आम्ही आश्वासन दिले होते की 2100 रुपये पैसे आम्ही वाटप करणार त्याच पद्धतीने आम्ही आता 2100 रुपये पैसे वाटप करणार आहोत। एप्रिलच्या हप्त्यासाठी 2100 रुपये प्रमाणे आम्ही हप्ता वाटप करणार। बहिणींसाठी अजितदादांचा मोठा निर्णय आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये आम्ही वाटप करू। आज राज्याचे शेवटचे 10 जिल्ह्यांमध्ये राहिलेल्या महिलांना पैसे वाटप होणार आहे। तुम्हाला त्या 10 जिल्ह्यांची नावं सांगतो, 10 जिल्ह्यांची लिस्ट दाखवतो। या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा।
ज्या महिलांचं आधार कार्ड व्यवस्थितपणे बँक खात्याचे लिंक असेल त्यांनाच 2100 रुपये मिळणार आहे। म्हणून तुम्ही स्वतः चेक करून घ्या तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही ते तुम्ही लवकरात लवकर चेक करा। बहिणींना आता मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। 2100 रुपयाचा मेसेज बहिणींना येतोय ती माहिती आपल्याकडे आलेली आहे। एप्रिलचा हप्ता संदर्भात एक सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे। 1500 रुपयाचा हप्ता वाढून आता 2100 रुपये झालेला आहे। ज्या बहिणींनी 2 कागदपत्र जमा करतील त्याच बहिणींना अर्जंटमध्ये 2100 रुपये आम्ही जमा करणार आहोत। बघा शासनाचा हा GR आहे। शासनाचा GR मध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं आहे की ज्या बहिणी 2 कागदपत्र जमा करतील त्याच बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार आहे। ठीक आहे, आता हे 2 कागदपत्र कुठून काढायचं आणि कुठे जमा करायचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। आता सर्वात अगोदर आपण पाहूया की कोणते ते 2 डॉक्युमेंट आहे आणि कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार ती माहिती आपण पाहूया। सर्वात अगोदर आपण हे 2 डॉक्युमेंटबद्दल जाणून घेऊया। सर्वात पहिले लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला आता पहिला कागदपत्र जमा करायचं आहे ते म्हणजे तुमचं इन्कम, कारण म्हणजे तुमचं इन्कम आता सर्वात मोठं प्रूफ म्हणून काम करणार आहे। कारण आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। बघा तुम्हाला माहिती आहे दरवर्ष इन्कम चेंज होत राहतं। या वर्षाचं 2024चा तुम्ही फॉर्म भरलाय लाडक्या बहीण योजनेचा, पण आता 2025 चालू झालं आहे म्हणून 2025चं तुमचं इन्कम असणे खूप गरजेचं आहे। जर तुमचं 2025चं इन्कम तुम्ही सरकारला जमा केलं नाही, या 4 कागदपत्रांपैकी हे पहिलं कागद सर्वात महत्त्वाचं असणार आहे आणि 3 कागदपत्र पण महत्त्वाचे, पण सर्वात प्रथम तुम्हाला इन्कमचे प्रूफ द्यावंच लागणार, ते पण 2025चे। तुम्हाला माहिती आहे आता 2025 चालू झाला, आता यावरनं सरकारला एक मोठा आकडा समोर येणार आहे। भरपूर अशा महिला आहेत त्यांनी इन्कम कास्ट जोडलेलं नाही, पण आता याला सर्वप्रथम कंपल्सरी करण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला आता जानेवारीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इन्कमचे प्रूफ जमा करावंच लागणार, तरच तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार आहे, ते पण 2025चे। जुनं इन्कम चालणार नाही आणि तुमचं इन्कमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे। हे पण लक्षात घ्यायचं, तुम्ही इन्कम कार्डचं तुमचं जे उत्पन्न येतं ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाईल, नाहीतर तुम्हाला पुढचा हप्ता दिला जाणार नाही। ठीक आहे, कारण बघा तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते चेक होणार आहे। आता ऑनलाईन तुम्ही जसंही ते अपलोड करणार तुमचं वार्षिक उत्पन्न चेक केलं जाईल, ते पण 2025च असणे गरजेचं आहे। ठीक आहे, हे पहिलं कागदपत्र तुमच्यासाठी। आता दुसरं कागदपत्र दाखवतो। दुसरं जे कागदपत्र असणार आहे, ठीक आहे, दुसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड। ज्याचं कारण म्हणजे याचं कारण काय झालं तुम्हाला माहीत आहे की आता पॅन कार्ड 2.0 लॉन्च झालेलं आहे। आता पॅन कार्ड द्यायची गरज का पडली, कारण तुम्हाला माहिती आहे आता पहिलं जे जुनं पॅन कार्ड होतं ते आता बंद झालेलं आहे आणि आता नवीन चालू झालेलं आहे पॅन कार्ड 2.0 नवीन लॉन्च झालेलं आहे। आता 3 का 4च महिने झाले याला, 3-4 महिन्यापूर्वी हे लॉन्च झालेलं आहे, तर हे पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला जमा करायचं आहे। समजतंय कुठं जमा करायचं ते तर ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं। हे पॅन कार्ड आणि पहिलं म्हणजे तुमचं इन्कमचं प्रूफ, असे 2 कागदपत्र जमा करायचं आहे आणि आणखीन 2 कागदपत्र ते तुम्हाला पुढे सांगतो, पण हे 2 कागदपत्र तुम्हाला लवकरात लवकर जमा करायचं आहे। आणि हे कसं तुम्हाला पॅन कार्ड 2.0 भेटणार आहे ते ऑटोमॅटिकली तुम्हाला मिळून जाणार आहे। ठीक आहे, ते कसं तुम्ही मिळवू शकता त्यावर पण मी डिटेलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तुम्हाला या चॅनलवर भेटून जाईल। ठीक आहे, आता बघा याचं काय झालं की हे पॅन कार्ड का जमा करावं लागतंय, तुम्हाला हे पॅन कार्ड जमा करावं लागणार आहे। हे पण तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडेच द्यायचं आहे, समजतंय का। 4 कागदपत्रांपैकी तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे इन्कमचं प्रूफ आणि दुसरं म्हणजे पॅन कार्ड 2.0 जे लॉन्च झालंय ते, हे 2 कागदपत्रांचे झेरॉक्स अंगणवाडी सेविकांकडे द्यायचं आहे। ठीक आहे, आता तिसरं तुम्हाला कागदपत्र दाखवतो। तिसरं कुठलं कागद असणार आहे बघा इथं पाहू शकता तुम्ही। तिसरं जे कागदपत्र असणार आहे ते म्हणजे तुमचं रेशन कार्डचं, म्हणजे तुमचं रेशन कार्ड, कारण आता रेशन कार्ड सुद्धा डिजिटल झालं आहे। बघा भरपूर जो गोंधळ होतो या रेशन कार्डमुळेच होतोय। भरपूर अशा फॅमिली आहेत ज्यांनी सेपरेट रेशन कार्ड करून घेतलेलं आहे, तर सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे म्हणजे अशा वेगवेगळ्या फॉर्म भरताना त्यांनी काय केलं आहे की एक सेपरेट रेशन कार्ड केल्यामुळे त्यांनी 10 फॉर्म सुद्धा भरून दिले। ठीक आहे, यामुळेच 15 फॉर्म सुद्धा भरले लाडक्या बहिणींचा, एक व्यक्तीच्या नावावर 10 फॉर्म, 15 फॉर्म, 4 फॉर्म भरले, 5 फॉर्म भरले, असं काही आपल्याला दिसून येतंय। म्हणून आता रेशन कार्ड सुद्धा बघा इथं काय माहिती आली आहे,
आता रेशन कार्ड सुद्धा डिजिटल झालेलं आहे बघा. ऑलरेडी तुम्हाला माहीत असेल, कदाचित जर तुम्हाला माहीत नसेल तर ही नवीन जी योजना आहे तर हे सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगत असतो, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं खूप महत्त्वाचं असतं. इथं पाहू शकता तुम्ही एक लाल बटन दिसतोय सबस्क्राईबचा, तो बटन दाबून ठेवा. कारण की जेव्हा रेशन कार्ड डिजिटल झालं तेव्हा ऑलरेडी मी तुम्हाला सांगून दिलं होतं की रेशन कार्ड डिजिटल होणार आहे, कसं करता येईल ते पण सांगितलंय. ठीक आहे. आता डिजिटल जे रेशन कार्ड तुमचं झालेलं आहे ते रेशन कार्डचं झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे त्या लाडकी बहीण योजनेचा अंगणवाडी सेविकांकडे. ठीक आहे. तुमचं रेशन कार्डवर किती महिलांचं नाव आहे, म्हणजे याचं मेन कारण काय, रेशन कार्डचं डिजिटलच का मागताय, कारण त्यावर तुमचं किती महिलांचे नावं आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला आता जे नवीन रेशन कार्ड आले आहे ते जमा करायचं आहे बघा. म्हणजे एका व्यक्तीने एक महिलाने लाडकी बहीणसाठी एकाच महिलाने लाभ घेतला पाहिजे, त्यासाठी डिजिटल झालेला आहे. आणि डिजिटल झाल्यामुळे सर्वांना म्हणजे आता काही गोंधळ होणार नाही, सर्व काही ऑनलाईनच दिसणार आहे. म्हणून तुम्हाला आता रेशन कार्ड जे ऑनलाईन डिजिटल बनलंय तेच तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे. आता शेवटचं जे राहिलं आहे कागदपत्र ते पाहण्यापूर्वी आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी खूप मोठमोठे अपडेट घेऊन येत असतो. शेवटचं कागदपत्र पाहू शकता तुम्ही आता, ते म्हणजे चौथं कागदपत्र जे, ठीक आहे, चौथं कागदपत्र जे आहे ते म्हणजे तुमचं घरचं लाईट बिल. बघा तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय की लाईट बिलची गरज का पडते, जिथं पण सरकारी कुठली स्कीम असू द्या त्यामध्ये लाईट बिलची गरज कंपल्सरी असते. आता लाईट बिल त्यांनी का आणलं, या 4 नियमांमध्ये लाईट बिलचं काय गरज पडली तर पाहू शकता, कारण गेल्या काही दिवसांपासून अशा भरपूर घटना समोर आलेल्या आहेत की ज्यामध्ये एक व्यक्तीने 50 फॉर्म भरलेले आहेत वेगवेगळ्या नावाने. बघा म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर वेगवेगळ्या 50 फॉर्म त्यांनी भरलेले आहेत. म्हणून लाईट बिल जर तुम्ही त्याला जोडलं तर असं एकच फॉर्म भरता येईल, अशा अनेक फॉर्म भरता येणार नाही लाडक्या बहिणींचं. आणि जर कोणी भरलेलं असेल लाईट बिल, जर त्यांनी जॉईन करायचं सांगितलंय म्हणून त्या व्यक्तीला म्हणजे त्यांचं ऑटोमॅटिकली जे नाव असेल ते कट होऊन जाईल आणि खरोखर जी महिलांना लाभ मिळायला पाहिजे त्यांना त्यांचा लाभ मिळेल, म्हणून लाईट बिलची अट त्यांनी घातलेली आहे. सर्वात मोठी अपडेट आहे आताची. लाईट बिल त्यांनी का दिलंय की एकच व्यक्ती लाईट बिलवर फॉर्म भरू शकते एका कुटुंबात, समजतंय का, एका कुटुंबात 1 किंवा 2 व्यक्ती याचा फॉर्म भरू शकता, पण त्यांचं नाव रेशन कार्ड मध्ये असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता लाईट बिल का दिलं की एका व्यक्तीच्या नावावर लाईट बिल येतं, म्हणजे घरचा मुखिया जो असतो ना त्याच्या नावावर लाईट बिल येतं. त्या लाईट बिलच्या माध्यमातून त्यांना कळून जाईल की कोणाच्या घरात किती व्यक्ती आहेत, ते सर्व काही त्यांना लाईट बिलच्या माध्यमातून समजून जातं. म्हणून त्यांनी ऑनलाईन अपलोड करताना लाईट बिलचं झेरॉक्स सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. असं हे 4 कागदपत्र सरकारकडे जमा करायचं आहे. ते कसं करणार तुम्ही, अंगणवाडीच्या सेविकांकडे ते तुम्हाला झेरॉक्स करून द्यायचं आहे आणि बस तुमचं फॉर्म वगैरे काही भरायची गरज नाही. ते ऑलरेडी अंगणवाडी सेविकांकडे फॉर्म वगैरे दिलेले आहेत. फक्त तुम्हाला हे 4 कागदपत्र जमा करायचे. जसंही तुम्ही हे 4 कागदपत्र जमा केले तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता लगेच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. ठीक आहे. लवकरात लवकर तुम्ही हे 4 कागदपत्र जमा करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असं नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.